हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण युद्धाचा 18वा दिवस भाग 2. दुर्योधनाने संजयाला प्रेमाने जवळ घेतले आणि त्याने आपल्या मात्यापित्याला निरोप दिला की तो युद्धात खूप घायाळ झाला आहे. विश्रांतीसाठी तो मायेने जलस्तंभन करून या सरोवरात लपून राहिला आहे असे म्हणून त्याने जलस्तंभन केले आणि सरोवराच्या तळाशी जाऊन तो झोपला. त्या सरोवराजवळ भीमाला मांस देणारे व्याध तेथे होते. त्यांनी सर्व काही पाहिले, ऐकले आणि जसेच्या तसे भीमाला सांगितले. भीमाने ही बातमी युधिष्ठिराला सांगितली. श्रीकृष्ण, पांडव बंधू आणि सैन्य घेऊन त्या सरोवराचा शोध घ्यायला युधिष्ठिर निघाला. इकडे सरोवराजवळ अश्वत्थामा, कृप आणि कृतवर्मा आले आणि त्यांनी तेथे संजयाला पाहिले. संजयाकडून दुर्योधन सरोवरात लपला आहे असे समजताच त्यांनी राजा दुर्योधनाला हाक मारली आणि त्याला सांगितले की आम्ही जीवित आहोत, तू बाहेर ये, आपण पांडवांजवळ युद्ध करू. त्यावर दुर्योधन म्हणाला की त्याला विश्रांतीची नितांत गरज आहे, उद्या तो बाहेर येईल आणि मग युद्ध करू. आता तुम्ही सर्वजण सुखरूप शिबिरात जा. त्याचवेळी त्यांना पांडव आपल्या सैन्यासह त्या सरोवराच्या दिशेने येत असलेले पाहिले. ते पाहून संजयाला घेऊन ते तेथून निघून गेले. अल्पावधीतच त्या सरोवराच्या काठी पांडव पोहोचले. त्यावेळी चिंतायुक्त झालेला युधिष्ठिर श्रीकृष्णाला म्हणाला, वासुदेवा, हा सुयोधन मायेचा आश्रय घेऊन जलस्तंभन करून पाण्यात लपला आहे. आता याला कोणाचेही भय नाही. श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाला, भारता, काही काळजी करू नको. शत्रूने मायेचा आश्रय घेतला तर त्याला मायेनेच मारावा असे पुराणात अनेक दाखले आहेत. तेव्हा तू मायेचाच आश्रय घेऊन या दुर्योधनाला विनाविलंब ठार कर. श्रीकृष्णाने असे सांगितल्यावर युधिष्ठिराने पाण्यात लपून बसलेल्या दुर्योधनाला त्याने द्यूतात हरवल्यावर झालेल्या कौरवसभेत केलेल्या वीरश्रीयुक्त वल्गनांची आठवण करून दिली. त्याला भ्याड इत्यादी टोमणे मारले. त्याच्या क्षात्रधर्माला, पराक्रमाला, अहंकाराला ललकारले. आपल्या सर्व बंधूंना, पितामहांना, गुरूंना, अनेक राजांना, सैन्यांना ठार मारवून आपण मात्र जीव वाचविण्यासाठी केविलवाणी आणि तीही भित्रेपणाने धडपड करत असल्याबद्दल त्याची बोचऱ्या शब्दात निंदा केली. त्याने केलेल्या अधर्माची त्याला तपशीलवार आठवण करून दिली. दुर्योधनाला असे ललकारल्यावर त्याला ते सहन झाले नाही. त्याने युधिष्ठिराला प्रत्युत्तर दिले, युधिष्ठिरा, मी श्रीकृष्ण, अर्जुन, भीम, तू स्वतः, माद्रीपुत्र, तुझ्या बाजूचे अन्य राजे यांना मुळीच भीत नाही. हे सर्व माझ्या पराक्रमापुढे कसपटास समान आहेत. परंतु मी सांप्रतसमयी रथहीन, शस्त्रहीन, कवचहीन, सैनिकहीन आहे. परंतु तुमच्याजवळ हे सर्व आहे. तुम्ही सर्व मला एकट्याला एकजुटीने अधर्माने माराल म्हणून मी बाहेर येत नाही. तथापि तुम्ही जर माझ्याशी एकट्याने युद्ध कराल तर तुम्हा सर्वांचा मी वध करेन. युधिष्ठिर म्हणाला, दुर्योधना, अभिमन्यूला 6 महारथींनी घेरून ठार मारताना तुला हा धर्म आठवला नाही का? उगीच वल्गना करू नको. चल, बाहेर ये आणि आमच्याशी युद्ध कर. त्यावर दुर्योधन म्हणाला, युधिष्ठिरा, मला हे राज्य नको. तू याचा राजा हो आणि सुखाने त्याचा उपभोग घे. युधिष्ठिर त्वेषाने म्हणाला, दुर्योधना, मला तुझी भीक नको आहे. तुझ्यासारख्याकडून दयाही नको आहे. आम्ही आमच्या बाहुबलाच्या सामर्थ्यावर हे युद्ध जिंकले आहे. आता तुला ठार करून पराक्रमाने आम्ही हे राज्य जिंकून घेऊ इच्छितो. तुला मी वचन देतो की तू बाहेर ये, कवच घाल, तुला पाहिजे ते शस्त्र घे. तुला पाहिजे तसे आम्ही एकेकटे तुझ्याशी युद्ध करू. तू आम्हाला मार आणि पुन्हा राजा हो. हा माझा तुला शब्द आहे. त्यावर दुर्योधन म्हणाला, युधिष्ठिरा, मला माझी गदा ठीक आहे. मी गदायुद्ध करू इच्छितो. यावर उतावीळ होऊन, भावनाविवश होऊन आतताईपणे युधिष्ठिर म्हणाला, ठीक आहे, तू आमच्यापैकी कोणाही एकाजवळ गदायुद्ध कर, आमच्यापैकी कोणा एकाला ठार कर. असे केल्यास हे राज्य तुझे, हे माझे तुला वचन आहे. यावर श्रीकृष्ण युधिष्ठिरावर फार फार नाराज झाला.
त्याने युधिष्ठिराला फार कटुवचन ऐकविले. राजा युधिष्ठिरा, हा काय तुझा उतावळीपणा आणि अविवेकीपणा? दुर्योधन 13 वर्ष बलरामाकडे गदायुद्ध शिकला आहे. त्याचा या बाबतीत फार सखोल अभ्यास आहे. भीमही बलरामाकडे गदायुद्ध शिकला आहे. दोघांकडे सारखेच शिक्षण आहे. परंतु भीमाकडे शक्ती आहे आणि दुर्योधनाकडे अभ्यास कौशल्य आहे. याचबरोबर जर दुर्योधनाने गदायुद्धासाठी तुला, अर्जुनाला, नकुलाला किंवा सहदेवाला निवडले तर काय अनावस्था प्रसंग उद्भवेल याचा काही विचार तुला आहे की नाही? राजा, आत्तापर्यंत केलेल्या युद्धावर तू बोळा फिरवणार आहेस. मला वाटते की वनवास उपभोगण्यासाठीच तू जन्माला आला आहेस. यावर भीम वासुदेवाला शांत करत म्हणाला, कृष्णा, शांत हो. दुर्योधन पाण्याबाहेर आल्यावर मी त्याला निवड करण्याची संधी न देता डिवचणारे बोल ऐकवीत युद्धाचे आव्हान देईल. त्याचा स्वाभिमान दुखविल्यावर तो मूर्ख माझ्याशी गदायुद्धासाठी तयार होईल. कृष्णा, मी तुला वचन देतो की त्या अधमाला आज मी माझ्या गदेने ठार करेन. भीमाचे हे समयोचित, अतिशय चतुर आणि मार्मिक बोल ऐकून श्रीकृष्ण खुश झाला. त्याने भीमाची स्तुती केली. सात्यकीनेही भीमाच्या पराक्रमाचे वर्णन केले. युधिष्ठिराला त्याची चूक उमजली, परंतु शब्द मुखामधून निघून गेले होते. दुर्योधन पाण्याबाहेर आला आणि स्वपराक्रमाच्या, निर्भयतेच्या, अन्यायांच्या, क्षुद्रपणाच्या वल्गना करू लागला. त्यावर भीमाने त्याच्या पापाचा घडा त्याच्यासमोर रिकामा करायला सुरुवात केली. त्याला त्याच्या भित्रेपणाची, पळून जाण्याच्या प्रसंगाची, भेकडपणाची, कुबुद्धीची, द्रौपदीच्या विटंबनेची इत्यादी अशा अनेक प्रसंगाची आठवण करून दिली. त्यावर तो मूर्ख सुयोधन भीमाला उलट म्हणाला, भीमा, या बोलाचा आता काय उपयोग? तुझ्यात हिंमत असेल, पराक्रम असेल तर माझ्याशी गदायुद्धाला तयार हो. भीमाने त्वरित त्याला गदायुद्धाचे आव्हान दिले आणि त्या मूर्खाने ते लगेच मान्यही केले. दुर्योधनाला कवच दिले गेले. अहंकार दुखावल्यामुळे तो क्रोधाने संतप्त झाला, धुसपसत होता. तो गदायुद्धासाठी सज्ज झाला. भीमही गदायुद्धाला तयार झाला. दोघेही समोरासमोर आले आणि त्यांनी एकमेकांकडे प्रक्षुब्ध नजरेने पाहून सिंहनाद केला. बाकी सर्वजण प्रेक्षक म्हणून गदायुद्ध पाहण्यासाठी तेथून जवळच बसले. हरिओम.